गावाकडची हवा अजूनही तशीच वाटते, जशी ती बालपणी वाटायची. मंद मातीचा सुवास आणि खूप साऱ्या आठवणी. आज इतका काळ लुटल्यावर गावाला परत चाललो आहे. किती गोष्टी बदलल्या असतील. भाऊ, ओ भाऊ, हो. कुठे जायचं तिकीट देऊ तुम्हाला? म्हणला म्हणला 57 रुपये झाले तुमचे. सुट्टे द्या बरं का, सुट्टे पैसे नाही आहेत माझ्याकडे. दादा, सुट्टे तर नाही आहेत. 500ची नोट आहे माझ्याकडे. कमालच करता भाऊ तुम्ही तर. बसमध्ये बसायच्या आधी सुट्टे पैसे आहेत नाही तपासले नव्हते का? आम्ही काय बँक आहोत का की सगळे आम्हाला मोठ्या नोटा देतील आणि आम्ही त्यांना सुट्टे देत राहू? काय बघा ना, नाहीतर तुम्ही UPI घ्या. UPI? कंडक्टर साहेब, त्यांच्या तिकिटांचे पैसे मी देतो. अहो भाऊ, तुम्ही कशाला? हे आमचे सुमित भाऊ आहेत. फक्त त्यांनी अजून आम्हाला ओळखलं नाहीये. किशन, आता कस ओळखलं तुम्ही मला? अरे मी तर तुम्हाला पाहिल्यावर लगेच ओळखलं होतं. अरे तू बिलकुल बदलला नाहीस. अरे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये बदलण्यासारखे काय आहे? तशी आम्हाला खात्री होती की तुम्ही तुमच्या मामाच्या मुलीच्या लग्नात नक्की याल. अरे असं कसं नाही येणार भावा? तू पण ना. आणि भाऊ, मी तो पेरूच्या झाडाजवळचा किस्सा अजून विसरलेलो नाहीये. कसे तुम्ही मला सोडून पळून गेला होतात. आजही उमा काका त्या गोष्टीसाठी मला ओरडतात. त्यांना वाटतं की चूक माझीच होती. मग तू पळाला का नाहीस पण? अरे म्हणलं आलं. चला चला. अरे माझी बॅग आहे वर. हो, घेऊया की. म्हणलं वाले, चला पटकन पटकन. बॅग द्या ना. चला, जाऊ द्या. अरे नको. अरे आठवतंय का इथे क्रिकेट खेळायचो? अरे हा, तिथे ना. आणि सुमित भाऊ, शहरात गर्लफ्रेंड खूप असतील तुमच्या. अरे यार किशन, अरे तिकडे तर हेच चालू असतं ना. 5 वर्ष झाली रे गावाला येऊन. खरं सांगायचं तर तुमची खूप आठवण येते. अच्छा ठीक आहे, तर संध्याकाळी काय करायचं? मजा. काय बाई, सांगायचं नुसतं कटकटच लावून ठेवली. प्रिया काकी, अरे सुमित, तू कधी आलास? हे काय ये. आत्ता चालू? सुखीरा, मी मुलीचा फोटो पाठवला होता. तुला पसंत पडली का? काकी, जी गोष्ट जेव्हा व्हायची असेल तेव्हा होईल. इतकी काय घाई आहे? प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं सुमित. आणि आता तुझं लग्नाचं वय झालंय, समजलं? वाह, काय बोललात तुम्ही. तसं लग्नाचं वय तर माझं पण झालंय. तुम्ही जर मला एक सुंदर मुलगी शोधून दिली तर प्लीज. तुझ्यासारख्या उडाणटप्पूसाठी मी अजिबात वेळ वाया घालवणार नाहीये. खायला काळ आणि भुईला भार. सुधरू तर आम्ही लग्नानंतर पण शकतोच की. हे बघ. अरे काकी, हे राहू द्या. मला सांगा, तुम्ही हे सगळं पसरवून का ठेवलंय? अरे बेटा, मी माझे पैसे हे असे डब्यांमध्ये लपवून ठेवते. कधी तांदळाच्या, कधी गव्हाच्या, कधी साखरेच्या. पण किती पैसे कुठल्या डब्यात ठेवलेत तेच मला आठवत नाहीये. तेच शोधते मी. आणि याच बहाण्याने घराची साफसफाई पण होऊन जाते. अच्छा, तुला असं वाटतं का की तुझी काकी आळशी आहे? हा, सकाळी 5 वाजता उठून मी घर स्वच्छ करते, सगळा स्वयंपाक आवरून परत देवासाठी प्रसाद तयार करते आणि मग मंदिरात जाते. ते पण सांभाळून स्वयंपाक. ए थांब 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 थांब. बेट्या, कुठे चाललायस? 5 दिवस झाले तुला फोन करतोय. माझा फोन का नाही उचलतेस? अरे काय झालं किशन भाऊ? काय झालं? पैसे कधी परत देणारेस माझे? कोणते पैसे? कसले पैसे? आणि कधी दिले? कधी दिले? साला विसरलास? 10 दिवसांपूर्वी 500-500च्या 4 कडक नोटा दिल्या होत्या. हे बघा किशन भाऊ, आता तरी मला काही आठवत नाहीये आणि आता थोडा घाईत पण आहे मी. त्यामुळे मला जेव्हा आठवेल ना तसे लगेच मी परत करेन. हा, काय चला म्हणालास? निघतो मी. कधी कधी काय? ए राजू, ए राजू, ए अरे राजू. असू दे, पुढच्या वेळी येईल ना तेव्हा लक्षात आणेन. 40 रुपये 3. काका, 2 किलो तांदूळ द्या. 82 रुपये. फाटलेली नोट. किती वेळा सांगितलंय फाटलेल्या खराब नोटा आणू नका, पण तुम्ही ऐकतच नाही. काका, जे मिळेल तेच आणावं लागतं ना. दुकानात देताना कुणाला काही त्रास होत नाही, हा, पण दुकानदाराने जर फाटलेल्या नोटा परत दिल्या तर सगळे घेण्यास नकार देतात.
पुढच्या वेळी घेणार नाही. सरपंचजी आज ॲडव्हान्स दिला नाही तर अडचण होईल. उमाजींशी बोलून बघा. अरे राम राम उमाजी. राम राम सरपंचजी, राम राम. आणि रहमान भाऊ, सगळं ठीक? बस आशीर्वाद आहे उमा भाऊ. अरे काय झालं, बाबू गेला का? अरे त्याला बँकेत जाऊन 2 तास झाले. मी विचार करतोय की बँकेच्या कामासाठी नवीन मुलगा ठेवावा. कुठे फसून राहतो. बँकेत काका, जातो आणि थांबतो मध्येच. बघा कोणाला घेऊन आलोय. अरे कोणाला घेऊन आलास? अहो, कोण आहे? बाहेर तर या. अरे सुमित बेटा. तू तर परवा येणार होतास ना? हो, सुट्टी लवकर मिळाली म्हणून विचार केला आजच येतो. काल तुझी शिल्पा मामी विचारत होती की सुमित कधी येणार. छान केलंस. अरे काय छान केलं. तरी बरं मी बसमध्ये होतो आणि थेट कंडक्टरला 57 रुपये दिले. आता एक गोष्ट सांगा, बसमध्ये कोण चढतंय सुट्टे पैसे न घेता? उमा भाऊ, उमा भाऊ, हा, गरज पडली की तुम्ही नेहमी माझी मदत केली आहे. तो सप्लायरला ॲडव्हान्स द्यायचा आहे. काही रोख पैशांची व्यवस्था होऊ शकेल का? रहमान भाऊ, आज तर शक्य नाही होणार. काय झालं रेमान काका? बेटा तो सिमेंट सप्लायर आहे ना, त्याला आजच ॲडव्हान्स द्यायचा आहे. ATMमध्ये रोख नाही आणि बँकेत जाण्याचा वेळही आता उरलेला नाही. ॲडव्हान्स नाही दिला तर मोठं नुकसान होईल. मग तुम्ही UPI का करत नाही? UPI? हो, तुम्ही तुमच्या फोनवरूनच पैसे पाठवू शकता. अरे हो, शहरात लोकांना असं करताना पाहिलंय खरं मी. पण आम्ही कसं. सरपंचजी, हे तर फोन लावण्या इतकं सोपं आहे. किशन, तू तर UPI वापरतोस ना? UPI म्हणजे ID बनवला होता पण कधी वापरला नाही. अच्छा, मला तुला 57 रुपये पाठवायचे होते ना? हे बघ, पाठवले. अरे वा काका, बघा 57 रुपये आले सुद्धा. दिसतंय तर पण विश्वास बसत नाहीये. खरंच किशनला पैसे मिळाले? पैसे माझ्या खात्यातून वजा होऊन त्याच्या खात्यात गेले सुद्धा. हवं तर तो ते पैसे त्याच्या वापरात आणू शकतो. बरोबर आहे. शिका काहीतरी. अरे सुमित बेटा, हे जे तू आत्ता केलं आहेस ते करणं इतकं सोपं आहे का? कुणी करू शकतो का? हो सरपंचजी. मग एक काम कर, आज संध्याकाळी तू माझ्या घरी ये आणि मला या तंत्रज्ञानाबद्दल समजावून सांग. जर हे इतकं सोपं असेल तर गावातील प्रत्येकाने हे शिकायला हवं. ठीक आहे सरपंचजी, आज संध्याकाळीच येतो. हं. आणि सुमितने असं बटन दाबलं आणि लगेच पेमेंट झालं. नमस्ते सरपंचजी. अरे ये सुमित बेटा, ये बस. सरपंचजी, मी कुठे बसू? इथे कुठेही बस. ती खुर्ची तुटलेली आहे. हो तर सुमित, ते तू UPI सरपंचजी. UPI. हो, आम्हाला त्या UPI बद्दल सविस्तर जाणून घ्यायचं होतं. हो, हे बघा, आपण सहसा पैसे देण्या घेण्यासाठी चेक किंवा रोख रक्कम वापरतो. पण UPIच्या माध्यमातून आपण डिजिटल पेमेंट म्हणजे फोनवरूनच पैसे पाठवू शकतो. हा मार्ग सोपा आहे आणि जलदही. फोनवरून पेमेंट? फोनमध्ये पैसे कसे येतात? नाही, पैसे फोनमध्ये येत नाहीत. पैसे तुमच्या खात्यातच राहतात. पण तुम्ही फोनच्या माध्यमातून तुमच्या बँकेला सांगता की कोणाला किती पैसे द्यायचे आहेत. पैसे नोटाने द्या किंवा डिजिटलने, गोष्ट तर एकच झाली ना. मग डिजिटलचा फायदा काय? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पैसे देण्या घेण्यासाठी 3ही मार्ग योग्य आहेत. फक्त डिजिटलमुळे पैशाची देवाणघेवाण अगदी सोपी होते. जसं की पैसे देण्या घेण्यासाठी कुठे जाण्याची गरजच राहत नाही आणि पैसे बँकेतच राहिल्यामुळे त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजाचंही नुकसान होत नाही. शिवाय रोख रकमेच्या सुरक्षिततेची चिंता देखील संपते. ही गोष्ट तर तू बरोबर सांगतोय सुमित. शहरात जाताना रोख पैशांची खूप काळजी घ्यावी लागते. बरं, अजून सांग डिजिटल पेमेंटबद्दल. बघा, डिजिटल पेमेंटमुळे आपला पैसे देण्या घेण्याचा हिशोबही स्पष्ट राहतो. कारण तुमचा सगळा व्यवहार तुमच्या फोनवरील ॲपमध्ये दिसतो, जो तुम्ही कधीही तपासू शकता. त्याशिवाय आजकाल सगळे सरकारी लाभही डिजिटल पेमेंटद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात येतात आणि ते पैसे तुम्ही बँकेत न जाता देखील वापरू शकता. डिजिटल पेमेंटचे जर इतके फायदे असतील
तर नक्कीच याचे पैसे लागत असतील. तसं तर डिजिटल पेमेंट करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण सर्वात उपयोगी म्हणजे UPI, आणि ते पूर्णपणे मोफत आहे. त्यात काहीच पैसे लागत नाहीत, न द्यायचे न घ्यायचे. रघुभाऊ, इतका संशय घेणं चांगली गोष्ट नाही हो. आणि या डिजिटल पेमेंटमुळे अजून काय काय करता येतं? तुम्हाला जे ATM कार्ड मिळालं असेल तुमच्या बँकेकडून, त्यातून रोख रक्कम न काढताही तुम्ही पेमेंट करू शकता. याशिवाय जेव्हा तुम्ही बँक प्रतिनिधीकडे जाऊन अंगठा लावून पैसे काढता, तोही डिजिटल पेमेंटचाच एक प्रकार आहे. आणि फास्टॅग, जो प्रत्येक गाडीवर लावणे बंधनकारक आहे, तोही डिजिटल पेमेंटचाच एक प्रकार आहे. विचार करा, या सुविधांमुळे जीवन किती सोपं होतं. पण सुमित, तू तर शहरातला माणूस, हे गावकरी कसं करणार? हे सगळं 5 मिनिटात शिकता येऊ शकतं. डिजिटल पेमेंट करणं तर रोख देण्या घेण्यापेक्षाही सोपं आहे. बस एकदा शिकण्याची गरज आहे. मग उशीर कशाला? आपणही आपल्या गावाला डिजिटल पेमेंट शिकवू, म्हणजे आपणही अभिमानाने आपल्या गावाला स्मार्ट विलेज म्हणू शकू. तर मग ठरलं, उद्या सुमित संपूर्ण गावाला डिजिटल पेमेंट कसं करायचं ते शिकवेल. चला तर मग सुरू करूया आणि शिकूया UPI बद्दल, म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. UPI म्हणजे देशातील सर्वात जलद आणि सर्वात लोकप्रिय पेमेंट करण्याचा मार्ग. मग 1 रुपया असो किंवा 1 लाख, आज संपूर्ण देश UPI वापरतो. रात्र असो किंवा दिवस, बँक उघडी असो किंवा बंद, तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून कुठेही कधीही त्वरित पैसे पाठवू शकता. पैसे तुमच्या खात्यातून वजा होऊन समोरच्याच्या खात्यात पोहोचतात. हा नरेश भाऊ. हे UPI फक्त पेमेंटसाठीच असतं की अजून काही याचा उपयोग आहे? नरेश भाऊ, UPIने तुम्ही पैसे घेऊही शकता. त्याशिवाय दुकानाचे पेमेंट, वीज बिल भरणे, ऑनलाईन खरेदी, मोबाईल TV रिचार्ज, मुलांना पॉकेट मनी, सगळं काही. पण नरेश भाऊचं तर अजून लग्नच झालेलं नाही. आणि हे UPI वर खातं कसं बनतं? नरेश भाऊ, UPIचं वेगळं खातं नसतं, ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असतं. UPI सुरू करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. पहिली, मोबाईल फोन. दुसरी, तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेलं बँक खातं. आणि तिसरी, आधार कार्ड किंवा ATM कार्ड. बरं सुमित, हो, ते जनधन खात्यावरून UPI होऊ शकतं का? 100% काकू. जनधन खात्यावरून तर होईल काकी, पण तुमच्या डब्यातून नाही होणार. सुमित, पण हे UPI सुरू कसं करतात? UPI सुरू करण्यासाठी सर्वात आधी UPI वर नोंदणी करावी लागते. त्याची पद्धत अशी आहे, प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून कोणतंही UPI ॲप डाउनलोड करा. ॲप उघडून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाका. तो OTPने व्हेरीफाय करा. लक्षात ठेवा, आधी जो मोबाईल नंबर टाकला होता त्याच नंबरचे सिम तुमच्या मोबाईलमध्ये असले पाहिजे आणि तो नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असला पाहिजे. ह्यानंतर दिलेल्या यादीतून तुमची बँक निवडा. ॲप आपोआप तुमच्या बँक खात्याचा नंबर दाखवेल. तुमचे खाते तपासून निवडा. खाते निवडल्यानंतर तुमचे बँक खाते UPIशी जोडले जाईल. मग आपण UPIमध्ये पिन सेट करू. यासाठी ॲपमध्ये आधार कार्ड किंवा ATM कार्डची माहिती टाका आणि OTPने सत्यापित करा. सत्यापित झाल्यावर तुम्ही तुमचा UPI पिन सेट करू शकता. बस, आणि तुमचं UPI ID तयार झालं. हे सगळे स्टेप्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. ॲपमध्ये स्क्रीनवर जे दिसेल ते वाचत जा आणि तसंच करत जा. UPI ID म्हणजे? UPI ID म्हणजे UPIच्या भाषेत तुमचा पत्ता. पैसे पाठवणारा तुमचे खाते क्रमांक न जाणता फक्त UPI ID वर पैसे पाठवू शकतो. ही UPI ID तुम्हाला तुमच्या ॲपमध्येही दिसेल आणि हवं तर तुम्ही ती लिहूनही ठेवू शकता.